एस.जी. पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सिन्नर शालेय मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न। मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी रवाना होताना संभाव्य मंत्री शपथ घेतो की मी माझ्या पदाचा व अधिकाराचा कोणत्याही प्रकारे गैरवापर करणार नाही, तसेच विद्यार्थ्यांचे हित व त्यांच्या कल्याणासाठी मी सदैव तत्पर राहील। मी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचा उचित सत्कार करताना माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री अण्णासाहेब गडाख, समवेत प्राचार्य श्री एस.एल. चौधरी सर, श्री रामेश्वर मोगल सर, श्री विलास सातपुते सर व शिक्षक वृंद सर्व मंत्रिमंडळाला
मनापासून शुभेच्छा. मंत्री झाला, वर्गाचे मॉनिटर झाला म्हणजे फक्त मिळवण्यासाठी नाही तर जबाबदारी स्वीकारण्यासाठी आहे. तुम्हाला जितके अधिकार प्राप्त झाले त्या अधिकाराबरोबर तुमचे काही हक्कही आहेत आणि हक्कांबरोबर शाळेच्या प्रती, विद्यार्थ्यांच्या प्रती आणि शिक्षकांच्या प्रती तुम्हाला काही कर्तव्य बजावावे लागणार आहे. त्यामध्ये विशेषतः आपल्या विद्यालयामध्ये कोणत्याही प्रकारचं अनुचित प्रकार किंवा कोणत्याही विद्यालयाची कोणत्याही संस्थेची मोडतोड होणार नाही. आपलं विद्यालय म्हणजे आपलं घर आहे याप्रमाणे तुम्हाला काळजी घ्यावी लागणार. जे वर्गातील विद्यार्थी आहेत त्यांनी कोणत्याही प्रकारे गैरवर्तन न करता, कोणावरती कोणत्याही प्रकारचा रोगात न करता, अधिकार न दाखवता त्यांच्यावरती नियम ठेवण्याची जबाबदारी आहे. आणि त्यासाठी सर्वांनी आपल्या अधिकाराबरोबर कर्तव्याची जाणीव तुमच्या निराकरणात आणून देतो. त्याचप्रमाणे तुमच्या आजीवन तुमच्या स्मरणात राहील आणि तुमच्याजवळ राहील. त्यासाठी तुमच्या व्यवस्थित संरक्षण करायचं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना मी आवाहन करेन की त्यांनी या विद्यार्थ्यांना आपल्या शाळेच्या प्रगतीसाठी सर्व सहकार्य करायचं आहे. त्यामध्ये सुरक्षेच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. प्रमाणपत्र देऊन अधिकृतरित्या त्यांच्या कामकाजाला करण्यात आलेले आहे. मंत्रिमंडळाच्या अतिशय महत्वाचा अतिशय जबाबदारी आहे. मुख्यमंत्री त्यांचे इतर माहिती मंत्री तशाच प्रमाणात स्वतंत्र राज्य समजून या ठिकाणी प्रत्येक गोष्टीच्या अडीअडचणीवर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. एखादी गोष्ट शिक्षकाने लक्षात नाही आली तरी पण तुमच्या लक्षात आले तर तुम्ही ते गांभीर्याने लक्षात घातलं पाहिजे की आपल्याला याची सुधारणा करणं गरजेचं आहे. तुमचे विद्यार्थी ऐकत नसतील तर आपल्याला शिक्षकांना सांगितलं पाहिजे. इतर राज्याच्या विद्यार्थी या लक्ष ठेवा. अभ्यासक्रम असेल, वाहना असेल, शालेय परिसर असेल, खूप मोठ्या प्रमाणावर तुमच्यावर या मंत्रिमंडळावर जबाबदारी आहे. त्यामुळे तुम्हाला इथून कुठल्या कामकाजामध्ये संस्थेच्या वतीने मी तुम्हाला भरभरून शुभेच्छा देतो. आणि कायमस्वरूपी मंत्रिमंडळ लक्षात राहील अशा स्वरूपाचं काम करा. ज्याप्रमाणे आपल्या राज्यामध्ये वसंतदादा शरद पवार यांचं मंत्रिमंडळ जसं राज्याचं लोकांच्या लक्षात राहतं तरी आयुष्यभर याचे काम करून ठेवलेले अशाच प्रकारचं काम आपल्या मंत्रिमंडळाकडून मुली असतील, मुलं असतील सगळ्यांनी गांभीर्याने त्या पदाचं जबाबदारी स्वीकारलेली आहे. तुमच्या हातून पुढच्या कामकाजाच्या शुभेच्छा देऊन अधिक बरोबर आणि जसं आज तुम्ही इथे शपथ घेतली किंवा तुमचं सर्टिफिकेट घेतलं भविष्य काळामध्ये तुम्हाला आपल्याला कुठल्या तरी संधी मिळाली तर तुम्ही आठवून ठेवा की शाळेमध्ये मी मंत्रिमंडळ झालो होतो, मी मंत्री झालो होतो. शाळेच्या वतीने, संस्थेच्या वतीने, नामगावांच्या वतीने मी तुम्हाला भविष्यामध्ये राज्यामध्ये काही कामकाज निर्देशामध्ये तुम्हाला काही संधी मिळाली तर तुम्ही निश्चित मंत्री व्हाल. त्यावेळेस आपण सर्वांची आम्हाला परवानगी मिळते आणि त्या आपण प्रत्यक्ष उतरलं जसं झालं तर आम्हाला आनंद वाटेल की आपल्या शाळेच्या मंत्रिमंडळामध्ये भाग घेतला मुलगा पुन्हा राज्याच्या मंत्रिमंडळ स्थापन झाले त्याचं काम करतोय. म्हणून तुम्हाला पुन्हा एक बार शुभेच्छा देतो. धन्यवाद. you